नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव आणि पुढारी न्यूजवरती आता वेळ झाली आहे चरखेचा धुरळा उडवण्याची। मंडळी, संभाजीनगरच्या खुलताबाद इथं औरंगजेबाची कबर आहे। ही कबर तिथे का आहे, ती कबर उखडून का टाकली जात नाही, त्या कबरीवरती फुलं चढवण्यासाठी कोण का जातं, याबद्दल आजवर अनेकदा बोलून झालेलं आहे। पण आता थेट छत्रपती उदयनराजे यांनी औरंग्याची कबर जेसीबी लावून उखडून टाका अशी भूमिका मांडली आणि त्यामुळे पुन्हा एकदा या कबरीच्या अस्तित्वाच्या भोवती वाद उभा राहिलाय। त्यामुळे सरकारच्या भूमिकेकडे आता लक्ष लागलंय आणि याच विषयावरती आहे आज आपला चर्चेचा धुरळा। औरंग्याची कबर उखडून टाकणार का? तर या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी उदयनराजे यांनी कबर उखडून टाकण्याची मागणी करताना नेमकं काय म्हटलंय ते आधी बघूयात आणि मग आपण मान्यवरांकडे चर्चेसाठी जाऊ। ठेवून काय उपयोग आहे? म्हणजे काय तो लुटायला झाला होता, चोर होता तो, त्याचं उदात्तीकरण काय करायचं? ते कशा करतं ते काय? आणि जे लोक दर्शनाला जातात त्यांना सांगा घ्या, त्यांचे वंशज आहे का ते दर्शनाला जातात, घेऊन जा, तुमच्या घरी ठेवा ना। मग नाही तर तुम्ही जावा, जे औरंगजेब कुठनं आला होता, तुम्ही पण देश सोडून जावा, कशाला थांबता येतं? त्यामुळे ही काही बाणगुळ, यांना काय खोदून टाकाय नसतं काय, किती लागतं? एक जेसीबी मारला, खापकीने गेलं की गेलं, त्या टाकून कुठे तुझ्या गुन्हे दाखल करावेत नाही त्यांना, गुन्हे तेच सांगतो ना। हा कायदा एकदा झाला ना परत कोणी धाडस करणार नाही। नॉन अवेलेबल ऑफेन्स सांगितलंय, 10 वर्ष किमान इम्प्रिझनमेंट विथ मॅक्सिमम फाईन। जे तुम्ही अट्रॉसिटीज किंवा बाकीच्या बाबतीत तुम्ही लागू करता मग करा ना। आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत MIMचे प्रवक्ते आरिफ हुसेन, आपल्या सोबत आहेत भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी आणि थोड्याच वेळामध्ये या चर्चेमध्ये आपल्या सोबत संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे सुद्धा जोडले जातील। सगळ्यात आधी या चर्चेला सुरुवात करत असताना मी आरिफ हुसेन यांच्याकडे जातोय। आरिफ हुसेन, आपली भूमिका काय आहे? आता स्पष्टपणे उदयनराजे यांनी भूमिका मांडताना थेट मागणी केलेली आहे, जेसीबी लावा आणि औरंगजेबाची कबर उखडून टाका। देखिए साहब, अभी प्रदेश के अंदर हुकूमत का स्थापन हुआ है महाराष्ट्र के अंदर, और उदयनराजे ने जिस तरीके के वक्तव्य का बात किया है कि किसी की भी धार्मिक स्थल को अगर उखाड़ के फेंकने की बात करें तो ये गैर संवैधानिक है। आप कानून कायदा हाथ में लेने की, इस देश के अंदर जब संविधान लागू हुआ तो ये बात कर नहीं सकते। और सबसे पहली बात, ये है कौन? हिस्टोरियन है क्या? कौन है? इतिहासकार है क्या है? आप गुंडों जैसी भाषाओं का इस्तेमाल क्यों कर रहे, और क्यों प्रदेश के ताने बाने को तोड़ना चाह रहे, क्यों यहाँ के भाईचारे को तोड़ना चाह रहे? देखिए साहब, सबसे आसान बात यह है कि 2 दिन पहले माननीय मुख्यमंत्री जी ने खुले तौर पर आह्वान किया है, छत्रपति संभाजी महाराज के ऊपर एक चित्रपट बना है और उस चित्रपट को देखने का आह्वान मुख्यमंत्री साहब ने किया है, महाराष्ट्र के मुख्यमंत्री फडणवीस साहब ने। उस चित्रपट को हिट कराने के लिए, उसको कामयाब कराने के लिए पूरा खेल खड़े किया गया है। अबू आसिम आदमी आज भी इन्हीं के आदमी है, और क्या जरूरत थी उनको विधानसभा के बाहर ये वक्तव्य का इस्तेमाल करने की? क्या जरूरत थी उनसे ये प्रश्न करने की? और आज क्या जरूरत है 300 साल 400 साल पुराने इतिहास के ऊपर बात करने की? अगर आज जो मुगल एम्पायर के ऊपर बात कर रहा है, जो छत्रपति संभाजी महाराज पे बात कर रहा है, जो छत्रपति शिवाजी महाराज पे बात कर रहा है, हिस्ट्री जाने है क्या इन्होंने? ये हिस्टोरियन है क्या? और आप भी, आपकी जितनी भी चर्चा डिबेट है इसके अंदर हिस्टोरियन को बुलाइए, आप इसके अंदर इतिहासकारों को बुलाइए, उनको ज्ञान है, उनको मालूम इतिहास क्या है। ये लाइमलाइट में आने के लिए कोई कुछ भी बोल देगा, आप कह देंगे इनकी कबर को तोड़ दो, कोई आके कल कह देगा कि वो किले को तोड़ दो, कल कोई आके बोल देगा कि इसको तोड़ दो। तो बस ये क्या आतंक मचाना चाहते प्रदेश के अंदर? क्या चाहते? क्या एक चीज अच्छी तरीके से पूछने की आप चाहते क्या? और इस नफरत, इतनी नफरत काय की? आरिफ जी, या गोष्टीला समजा की ही मागणी कोणी उठून केली आहे एखाद्या व्यक्तीने, अशातला भाग नाहीये। छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत उदयनराजे भोसले, त्यांनी ही मागणी केलेली आणि म्हणून या मागणीला महत्व आहे। नहीं, जरूरी नहीं है ना, जरूरी नहीं है छत्रपति शिवाजी महाराज के वंश के अंदर सभी लोग ज्ञानी हो। क्यों? क्या शिवाजी महाराज का मुस्लिम समाज आदर नहीं करता?
क्या शिवाजी महाराज का छत्रपति संभाजी महाराज का मुस्लिम समाज आदर नहीं करता? और क्या छत्रपति शिवाजी महाराज की इसके अंदर सेना के अंदर क्या मुस्लिम समाज के लोग नहीं थे जो उनके लिए आहुति और बलिदान देने के लिए तैयार थे? और आज भी हम पूरे मान और सम्मान के साथ उनका नाम लेते, उनकी जयंती को मनाते हैं, शिवाजी महाराज के सम्मान के साथ हम उनका नाम लेते, उनके साथ कर रहे थे। लेकिन इनको अभी बहुत बड़े ज्ञान की जरूरत है। प्रदेश के अंदर उन्होंने एक नया विवाद खड़े करके एक आतंक का माहौल पैदा कर दिया है। अगर आप उनके वंशज है तो किसी ने आपको इजाजत नहीं दी ऐसी बात करने की। बताइए आप मेरे को 400 साल इतिहास के अंदर क्या कभी शिवाजी महाराज ने ऐसी बात की? या जिन्होंने शिवाजी महाराज छत्रपति शिवाजी महाराज पर रिसर्च किया क्या कभी किसी ने ऐसी बात की? अरे जो लोग इस दुनिया से जा चुके आज आप उनके बारे में इतनी नफरत क्यों कर रहे हैं? अगर आपको कोई चित्रपट को हिट कराना बिल्कुल कराइए, आप प्रदेश के अंदर उसका टैक्स फ्री कीजिए। लेके जाइए लोगों को, लेकिन नाटक मत कीजिए। आप लाडली बहनों के अकाउंट में पैसे डाल रहे नहीं, आपने जो वादे किए थे येतो तुमच्याकडे येतो। तुम्ही जो मुद्दा मांडताय ना, तुम्ही जो आक्षेप घेताय तो घेऊन भाजपच्या प्रवक्त्यांना आपल्याला विचारावं लागेल। शिवराय कुलकर्णीजी, आरिफ हुसेन जे म्हणतायत की चित्रपट हिट करण्यासाठी हे सगळी वक्तव्य केली जात आहेत आणि त्यांना मुळातच आक्षेप आहे अशा पद्धतीने कबर उखडून टाकण्यावरती। काय झालं आतापर्यंत या देशामध्ये गठ्ठा मतांच्या अनुनयासाठी शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला असं चित्र जरी मिरवणुकीमध्ये लावलं गेलं तर धार्मिक भावना दुखवतात म्हणून गुन्हे दाखल करण्याची प्रकरणं या महाराष्ट्रामध्ये देखील आपण बघितलेली आहे। म्हणजे एक 5-25 वर्षापूर्वी जेव्हा शिवसेना आणि भाजप युतीचं पहिल्यांदा सरकार आलं 1995चं, त्याच्या पूर्वीचे जर सगळे सरकार तुम्ही जर बघितले तर अफजल खानाचा वध देखील दाखवण्याची हिंमत या महाराष्ट्रातल्या शिवभक्तांना करता येत नव्हती। हे कशासाठी? तर गठ्ठा मतांच्या राजकारणासाठी। आता उदयनराजे महाराज जे बोलले हे म्हणतात की ते कोणात बोलणार आहे, ते कोणात म्हणजे महाराजांचे वंशज आहेत आणि महाराजांच्या वंशजाला ते कोण म्हणणार आहे, हा कोण आहे म्हणणार आहे की ते कोणात म्हणणार आहे? अरे ते आहेत महाराजांचे वंशज आहेत। आणि जे लोक इथे या पद्धतीचं राजकारण करण्यासाठी महाराज के वंशज है तो उनको क्या हाथ में कायदा लेने का अधिकार है? क्या समाजों का निर्माण करने का अधिकार है? अरे भाई बीच में मत बोलिए, मैं पूरा कार्यक्रम बोलने नहीं, आप गलत बोलेंगे तो मेरे को बोलना पड़ेगा। आप गलत बोलेंगे, आप संदेश गलत दे रहे हैं। महाराष्ट्र प्रदेश त्यांना बोलू देत, त्यांना बोलू देत, त्यांचं पूर्ण झालं की तुमच्याकडे येतो। इतिहास क्यों निकाल के ला रहे? आपका क्या राजकारण? अरे भाई तुम्ही बोलताना ते मध्ये नव्हते बोलले, तुम्ही बोलताना ते मध्ये नव्हते बोलले। मी येतो, आपण वादविवाद करू, वादविवाद करू। शिवराय कुलकर्णी, हाँ शिवराय कुलकर्णी, प्रदेश के अंदर अगर कोई कायदा हाथ में लेने की बात करेगा तो कायदा हातात कोणी घेतलाच नाहीये, कायदा हातात कोणी घेतलाच नाहीये। सत्ताधारी पक्षाचे ते भाग आहेत, त्यांनी मागणी केलेली आहे, मागणी म्हणून याच्याकडे बघा, कायदा कोणी हातात घेतला नाहीये, मागणी म्हणून याच्याकडे बघा। आरिफजी, शिवराय कुलकर्णी पूर्ण करा, शिवराय कुलकर्णी पूर्ण करा, आप लोगों को भड़का रहे हैं, शिवराय कुलकर्णी पूर्ण करा। आरिफजी, आरिफजी येतो, आरिफ हुसेन येतो, बघा मध्ये ना तुम्ही पूर्ण करा, तुम्ही पूर्ण करा। बोला, मी मध्ये बोललो का? पूर्ण करा। बोललो नाही। असं आहे की जाणीवपूर्वक औरंगजेबाच्या समाधी कबरीवर जाणं, जाणीवपूर्वक औरंगजेबाचे फोटो नाचवणं, काय सांगतात हे काय सांगतात मला सांगा? इच्छा मिरवणुकीमध्ये औरंगजेबाचे फोटो का नाचवले जातात? हम शिवाजी महाराज का सम्मान करते। अरे कौन था औरंगजेब? औरंगजेब तुम्हारा पुरखा है क्या? तुम्हारा तुम्ही औरंगजेब तुमचा आपको खुश करने के लिए नहीं बोल रहे, हम जिनसे सम्मान करते हैं, ज्यांनी आपको खुश करने के लिए नहीं बोल रहे। जहर लावून मारलं, ज्यांनी बापाला आपल्या सख्या भावाचा दारा शुकोचा त्याचं मुंडकं कापून ते मुंडकं आपल्या बापाला प्रेझेंट केलं, ज्यांनी या देशातल्या हिंदूंवर त्यांचा रक्तपात केला, या देशातले मंदिरं तोडले, काशी विश्वेश्वराचं मंदिरं तोडलं, आणि असा राक्षसी माणूस हे असं पूर्ण महाराष्ट्र देश पूर्ण ज्यांनी या देशावर आक्रमण केलं, तो यांचा आदर्श कसा असू शकतो? कोणाचे बोलणार आहे? हिंमत कशी होतं बोलण्याची? यांची हिंमत कशी होतं बोलण्याची? यांचा आदर्श कसा राहू शकतो? बरोबर आहे शिवराय कुलकर्णी, तुम्ही जो मुद्दा मांडला ना त्यावरती आधी उत्तर घेतो आणि मग पुढे जाऊ। सांगा, तुम्ही जो मुद्दा मांडला तो महत्वाचा आहे, त्याच्यावरती उत्तर घेतो आणि मग पुढे जाऊ। कबरीवर हे लोक जातात, बरोबर आहे, बरोबर आहे, तुमचा मुद्दा बरोबर आहे, त्याच्यावरती उत्तर घेतो आणि मग पुढे जाऊ, त्याशिवाय चर्चा पुढे जाणार नाही। आरिफ भाई, शिवराय कुलकर्णी जो प्रश्न विचारतायत तो थेटपणे हा आहे की तुमचा कोण आहे, औरंगजेब तुमचा कोण आहे हे सांगा, त्याची पूजा करावी असं का वाटतंय, फुलं वाहावी असं का वाटतंय?
भाजपा साहब, ये भाजपा के प्रवक्ता बैठे हुए हैं, इनसे जी। मेरा एक ही प्रश्न है, ये डिबेट के अंदर इन्होंने इसका उत्तर देना। औरंगजेब रहमा अलैह के संदर्भ में वो आक्रांता थे, वो क्रूर थे, वो इतिहास से मुसलमानों को आज के कोई लेना देना नहीं। नंबर एक बात। दूसरी चीज, जिसने मेरे देश का विभाजन किया, जिसने मेरे देश के 2 टुकड़े किए, जिना की कब्र के ऊपर जाके इनका नेता वहां पर उनको सेकुलर आदमी कह के आता है, मेरे देश के विभाजन करने वालों का सम्मान करके आता है, इनके मुंह खोलो वल्लभ दो उसके ऊपर जवाब। उसके ऊपर तुम्हारा एफआईआर करेगा कभी? लालकृष्ण आडवाणी साहब पे एफआईआर करे? है तुम में हिम्मत इनका विरोध करने का? तुम में हिम्मत है कि इनका विरोध करने का? मेरे में हिम्मत है, मैं देता हूँ जवाब। हिम्मत है आप पे विरोध करने का? सुनो मेरे क्या जवाब देंगे? आप सिर्फ सटाखे मार सकते, आप तो हिस्टोरियन नहीं है। आप यहाँ पर सिर्फ लाइमलाइट में आने के लिए भाषणबाजी करते बैठे हुए। जवाब है। 400 साल पुराने इतिहास को क्यों निकाल के ला रहे? आरिफ जी, आप नहीं साहब कुछ चुपटाइए, आरिफ जी ऐकून तर घ्या, आरिफ हुसेन ऐकून तर घ्या। तुम्ही म्हणताय, तुम्ही मागणीला विरोध करताय, तुम्ही उदयनराजे यांच्या मागणीला विरोध करताय की कबर उखडून टाका, ही जी मागणी आहे ती चुकीची असं तुम्हाला वाटतंय, तर ती चुकीची का आहे हे तुम्हाला महाराष्ट्राला सांगावं लागेल। औरंगजेबाची कबर ऐकून घ्या आरिफ जी, पूर्ण प्रश्न ऐकून घ्या आणि मग उत्तर द्या। पूर्ण प्रश्न ऐकून घ्या आणि मग उत्तर द्या। पूर्ण प्रश्न ऐकून घ्या आणि मग उत्तर द्या। आरिफ जी पूर्ण प्रश्न ऐकून घ्या आणि मग उत्तर द्या, तुम्हाला उत्तर द्यायला संधी आहे। पूर्ण प्रश्न ऐकून घ्या। औरंगजेबाची कबर महाराष्ट्रामध्ये हवी आहे, ही जर तुमची भूमिका असेल, MIMची भूमिका असेल, तर ती का हवी आहे? काय असं महत्व आहे औरंगजेबाचं ज्यासाठी त्याची कबर महाराष्ट्रामध्ये आपल्याला हवी आहे, हे मांडा। देखिए साहब, वो इतिहास 350 साल पुराना है। कौन कहां पर किसका निधन हुआ, कौन कहां पर किसकी कबर बनी, हम उसका ना विरोध करें ना हमने इसका समर्थन करें। हमको ये हमारा बोलना बड़ा साफ है कि जो चीज भी धार्मिक स्थल है, चाहे किसी की कबर हो, किसी का स्तंभ रहो, किसी का भी रहो, कैसा अपमान कर सकते जी किसी का तोड़ने का? क्यों कर रहे हैं हाथ पे कायदा लेने का बात? क्यों लोगों का उत्तेजित कर रहे हैं? क्यों लोगों का भड़का रहे हैं? बर, संतोष शिंदे या चर्चेमध्ये आहेत समाजी ब्रिगेडचे। संतोषजी, अर्थात आरिफ हुसेन जी भूमिका मांडतायत, त्यांचं म्हणणं आहे की लोकांना भडकवण्याचा हा सगळा प्रकार आहे, एवढ्या मागच्या इतिहासामध्ये जाण्याची काही आवश्यकता नाही। आपली ब्रिगेडची या विषयीची भूमिका? औरंगजेबाचं समर्थन जर कोण करत असेल तर खरं तर सर्वात मोठं दुर्दैव आहे। आणि कुठला महाराष्ट्रातला मुस्लिम समाजाचा माणूस औरंगजेबाची कबर ठेवायची न ठेवायची किंवा औरंगजेबाबद्दल प्रेम फार जर कोणाला येत असेल तर त्यांच्या सगळ्या घेतलेल्या भूमिकेवर संशय व्यक्त करणार आहे असं मला ठामपणे म्हणावं लागेल। परंतु मुद्दा हा कबरीचा नाहीच आहे। मुद्दा सरकारने हा मुद्दा प्लांट केलाय का याचा संशोधन करण्याची ही सगळी वेळ आहे। आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, इतर महापुरुषांबद्दल सरकारमधली मंडळी अत्यंत वादग्रस्त वक्तव्य करत असताना सन्माननीय छत्रपती उदयन महाराज भोसले साहेब जे काय म्हणाले त्या प्रमुख विषयाकडे दुर्लक्ष करून हा डायव्हर्ट करण्याचा हा सगळा प्रकार आहे। कबर ही तशीच राहिली पाहिजे, उद्ध्वस्त करायची गरज नाही। कारण जर आज औरंगजेबाची किंवा कुठल्याही शत्रूची कबर जर नष्ट झाली समजा, तर उद्याची नवीन येणाऱ्या पिढीला कुठला इतिहास शिवाजी महाराजांचा सांगायचा आहे? कुठल्या स्वराज्याच्या शत्रूला इथंच गाडलं गेलंय, हा इतिहास पुसण्याचं काम होईल असं मला वाटतं। कोणीही इतिहास पुसण्याचं काम करू नये। एका बाजूला इतिहास बदनाम केला जातोय, एका बाजूला इतिहास लोकांपर्यंत पोहोचवायचा सोडून चुकीचा इतिहास मांडला जातोय आणि त्याच बरं, संतोष शिंदे, काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आहे। मी शिवराय कुलकर्णी यांच्याकडे उत्तरासाठी जातो। शिवराय कुलकर्णी जी, संतोष शिंदे जे म्हणतात आणि त्याचा सन्मान केलाय म्हणून कबर तशीच राहून त्याच्यावर माथा टेकणाऱ्यांनी तिथं जाऊ नये। बरं संतोष शिंदे, मी भाजपकडे जातोय, शिवराय कुलकर्णी यांच्याकडनं उत्तर घेऊया। शिवराय कुलकर्णी जी, संतोष शिंदे जे म्हणतायत त्याच्यावरती आता बोलावं लागेल। एकीकडे इतिहास बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय, हा एक मुद्दा जो अत्यंत महत्त्वाचा आहे, ज्याच्याविषयी आज राजे सुद्धा प्रामुख्यानं बोललेले आहेत। आणि दुसरीकडे जर का आपण कबर तिथनं उद्ध्वस्त करून टाकली, ती नष्ट करून टाकली, तर इतिहास सुद्धा पुसला जाईल, अशी एक भीती ते मांडतायत। नाही, मी संतोष शिंदेच्या मताशी सहमत आहे। इतिहासाचं विकृतीकरण व्हायला नको हे जे त्यांचं म्हणणं आहे त्या म्हणण्याशी मी सहमत आहे। आणि ते विकृतीकरण करणारा कोणीही असो ते विकृतीकरण पुसून काढलं पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांचं आराध्य दैवत आहे, आमचा बाप आहे, है ना?
अगर म्हणजे शिवाजी महाराज नसते तर आम्ही आज काय राहिलो असतो याची कल्पना न केलेली बरी. त्याच्यामुळे ते म्हणतात ते त्याची मिश्र मत आहे. दुसरा मुद्दा असा आहे की उदयन महाराजांच्या बोलण्याचा आपण त्याच्या मागचा खरा आशय काय आहे, भावना काय तुम्ही लक्षात घ्या. भावना ही आहे की जो औरंगजेब आमच्या संभाजी महाराजांचा या पद्धतीने क्रूरतेने छळ करतो, आमच्या संभाजी महाराजांना तो आणि या पद्धतीने छळतो आणि त्यानंतर जाणीवपूर्वक काही लोक त्या औरंगजेबाचं गुणगान करून आमच्या जखमांवर मीठ चोळतात, हे अत्यंत चुकीचं आहे. हे अत्यंत चुकीचं आहे. आणि अशा वेळी ठरवून कोणीतरी त्या कबरीवर जातं, कोणीतरी औरंगजेबाचं नाव काढतं, कोणीतरी नेता बाबराच्या कबरीवर जातो ज्यांनी या देशावर परकीय आक्रमक म्हणून काम केलं. एक वेळ या देशाला तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, हे बघा असं आहे की राजकारणाच्या पल्याड जाऊन काही गोष्टींचा विचार करावा लागेल की या देशाच्या राष्ट्रीय अस्मिता काय आहे. तर भगवान बुद्ध आहेत, गुरुनानक देव आहेत, या राष्ट्रीय अस्मिता आहेत. राम आहे, श्रीकृष्ण आहे, छत्रपती शिवाजी महाराज आहे, महाराणा प्रताप आहे, असंख्य नावं आपल्याला घेता येतील. या सगळ्या या आमच्या राष्ट्रीय अस्मिता आहे. एपीजे अब्दुल कलाम आमची राष्ट्रीय अस्मिता आहे, आम्ही त्यांचं नाव घेतलं पाहिजे. शहीद अब्दुल हमीद आमची राष्ट्रीय अस्मिता आहे. पण या देशामधला एक वर्ग, एक गट आपल्या स्वार्थी राजकारणासाठी आणि गठ्ठा मतांच्या अनुनयासाठी जर औरंगजेब, बाबर, हुमायून जे या देशावर परकीय आक्रमक होते त्यांचे फोटो उद्या ईदच्या मिरवणुकीमध्ये नाचवणार असतील, त्यांचे फोटो घेऊन इथे सेना तयार होत असेल तर हे आक्षेपार्ह आहे ना. हे जर आक्षेपार्ह आहे तर शिवभक्तांच्या मनामध्ये जर असं आलं की ज्या पापी औरंग्यानी या पद्धतीने आमच्या मातीमध्ये येऊन आमच्या राजाचा असा छळ केला, त्याचं दुखणं नकोच ना आमच्या महाराष्ट्रामध्ये, असा विचार जर केला तर तो विचार चुकीचा कुठे आहे. मला असा बरोबर आहे. याच्यावरती बरोबर संतोष शिंदे सहमत आहेत या मुद्द्याशी. मला आरिफ भाईंकडे जायचंय. सामान्य शिवभक्त तो चुकीचा कुठे आहे, त्याला तुम्हाला नाव ठेवून चालणार नाही. तुम्हाला त्याच्याकडे त्याच्या मागची भावना काय आहे ती भावना आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. ना रहेगा बास ना बजेगी बासरी, या कबर या हटाव. वारंवार तुम्ही तिथे जाता, आमच्या तसे जे शत्रू आहेत त्याच पद्धतीनं खोटा इतिहास सांगणारे, चुकीचा इतिहास. बरोबर आहे संतोष शिंदे. त्या मुद्द्यावर येतो. कबरीचा विषय संपवूया आधी. कबरीवर माथा टेकणारे वाईट तेवढेच चुकीचा इतिहास. थांबा संतोष शिंदे, येतो त्याच्यावर बोलावं लागेल. राजेपणे त्याच्यावर बोलले, येतो त्याच्यावरती. आरिफ हुसेन, मला तुम्हाला विचारायचंय शिवराय कुलकर्णी जे म्हणतायत की ज्या औरंगजेबाने छत्रपती शंभूराजेंचा इतका छळ केला, हे छळ करण्याचं पाप केलं, त्या औरंगजेबाचे फोटो नाचवले जातात, त्या औरंगजेबाच्या कबरीवरती फुलं वाहिली जातात, याचं आपण समर्थन करता का हे एकदा महाराष्ट्राला सांगा आणि मग आपण यातल्या राजकारणाकडे जाऊच, 100% जाऊ. देखिए साहब, हम छत्रपति शिवाजी महाराज का पूरा सम्मान करते हैं तो बीजेपी से डर के नहीं करते. हम छत्रपति शिवाजी महाराज का, संभाजी महाराज का सम्मान करते हैं, उनका आदर करते हैं तो बीजेपी से, शिवसेना से डर के नहीं करते. उनका आदर और सम्मान है कि तो स्वराज की लड़ाई के लिए उन्होंने लड़ा है और मुस्लिम समाज के लोग उनके साथ कंधे से कंधा मिला के रहे हैं. और जैसे ही आप ये 350 साल का पुराना इतिहास निकाले, आप जरा बीजेपी के प्रवक्ता को पूछिए, वो कह रहे हैं कि बाहर से आया. आपको मालूम ही नहीं है गुजरात के दाहोद में इसका जन्म हुआ औरंगजेब रहमा का. उन्होंने यहाँ 50 साल का शासक किए, अच्छा किए बुरा किए, वो इतिहास में जमा है. उससे आज के मुस्लिम समाज को, आज के लोगों को क्या लेना देना. आज आप सबसे पहले मैंने जो आपसे सवाल किया, मेरे देश को जिसने टुकड़े किया, आप उसके ऊपर जवाब क्यों नहीं दे रहे. चर्चेचा मुद्दा असू शकत नाही. आरिफ हुसेन, औरंगजेब कुठून आला हा चर्चेचा मुद्दा असू शकत नाही. आरिफ भाई, मी तुम्हाला थेट प्रश्न विचारतोय. औरंगजेबाचे फोटो नाचवणं मिरवणुकीमध्ये याचं आपण समर्थन करता का? कबरीवरती फुलं वाहून उदात्तीकरण करणं याचं आपण समर्थन करता का? याचं महाराष्ट्राला उत्तर द्या. कोई सारे समाजों का आदर करने वाला मुसलमान कोई भी ऐसे फोटो का उल्लंघन नहीं करता. ना ही हम ऐसा तीर निर्माण करने वाला काम करते, ना ही कोई मुस्लिम समाज का आदमी को ऐसा कृत्य करेगा जिससे समाज का ताना बाना बिगड़े. लेकिन आज सत्ता में बैठे हुए लोग, बीजेपी के लोग एक पिक्चर को हिट कराने के लिए पूरे देश के अंदर हवा खड़ा कर दिए. आज 300 साल 400 साल पुराना इतिहास लेके शिवराय कुलकर्णी त्यांना असं वाटतंय तुम्ही सिनेमा हिट करायला हे सगळं करतायत. एक ही मिनट दीजिए, संतोष शिंदे दीजिए मेरे को, एक ही मिनट दीजिए मेरे को साहब, एक ही मिनट दीजिए. उसको पिक्चर मत बोलो,
जे बोलतायत ते अत्यंत घाणेरडं बोलतायत. संभाजी महाराज छत्रपती संभाजी संभाजी महाराज पिक्चर नहीं है तो क्या है वो? पिक्चर नहीं है। एक काम करो साहब इथून गाओ, आणि तुम्हाला जर अक्षय खन्ना को औरंगजेब मानना शुरू कर दो. हे साफ चुकीचा आहे, निषेधार्ह आहे. अक्षय खन्ना को औरंगजेब मान लो. औरंगजेबानी जर हे सगळं अक्षय केलं खन्ना के असेल, खिलाफ में एफआईआर करो. तुम्हाला पुळका याची और अक्षय खन्ना के खिलाफ एफआईआर करो. आरिफ उन्हें हुसैन कैसा काय औरंगजेब बोलता? फोन करा. आरिफ हुसैन अरे क्या जोक मारते बैठे यहाँ पर. नाही नाही, क्या आपण तमाशा लगा काय के बोलताय? रखे. अक्षय खन्नाच्या विरोधात एफआयआर कराय काय अरे बोलताय? लोगों ने मला तुमको कळत सत्ता नाही. दी है तो सत्ता चलाओ. लोगों को सामाजिक राजनीतिक न्याय दो. चित्रपटाचा विषय राहिला, चित्रपटाचा विषय. चित्रपट हा इतिहास आहे. एक मिनिट. त्यांनी कशा पद्धतीनं कल्पना विस्तारात आप एक एक मिनट. चित्रपट हिट कराने के लिए पूरा नाटक और ड्रामा कर रही है. झोंबले असतील. एक पिक्चर को हिट कराने के लिए पूरा खेल चल रहा है. बघून येतील ना. सुपारी रिलीज कर ले पिक्चर को हिट कराने की. हमारे काय संभाजी बोलताय? महाराज की फिल्म उसका जीवन है, वो हमारे लिए प्रेरणादायी है वो. आरिफ हुसैन नाही, आरिफ तुम्हाला हुसैन प्रेम आप आहे. एक काम करो ना. माझा प्रश्न पॅनलवरच्या आहे, दोन्ही छत्रपती आपल्या दोन्ही शिवाजी दोन्ही महाराज मान्यवर पाहुण्यांनी एक आक्षेप मिनिट, आहे तुमचं बोलताय त्याविषयी. एक मला मिनिट, तुम्हाला विचारायचं आहे. आरिफ हुसैन तुम्हाला विचारायचं आहे. थांबा. संतोष शिंदे मेरे को 30 संतोष शिंदे सेकंड शिवराय कुलकर्णी तुमच्या वतीने त्यांना प्रश्न विचारतो. आरिफ हुसैन मला सांगा की तुम्हाला का असं वाटतंय की एक सिनेमा हिट करण्यासाठी अशा पद्धतीनं उदयनराजे जे छत्रपतींच्या घराण्याचे वंशज आहेत ते असा काहीतरी नवा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, असं का वाटतंय आपल्याला? अशी शंका का साफ कह रहा हूं साहब कि आप ही के प्रोग्राम आप ही के प्रोग्राम में आपने कल ही बताया है कि मेरे प्रदेश के मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहब खुले तौर पे आह्वान कर रहे हैं कि छावा फिल्म बहुत अच्छी है, सबने जाके देखना चाहिए. और उसके एक दिन पहले अब वो आसिफ आजमी से बयान देने लगा दिए और जीन को निकाल के खड़े कर दिए. 400 साल पुराना. आज इसकी जरूरत नहीं है. लाडली बहना के पैसे अकाउंट में नहीं है, वो डालिए. आप गरीबों को रोजगार दीजिए, किसान की आय को दुप्पट कीजिए. जी, होना ही आपने जो चाहिए वादे वो. किए थे उनको पूरे कीजिए. मेरे किसान आत्महत्या किए, उनकी जानों को बचाइए. अरे ये काम कीजिए जिसके लिए चुन के दिया आपको. आप बताइए मेरे को महाराष्ट्र से कितने उद्योग आज गुजरात में चले गए, इसके ऊपर जवाब दीजिए. बीजेपी के प्रवक्ता क्यों गई है, कब वापस लाएंगे इनको, इस पे बात नहीं कर रहे. 400 साल पुराना ढोल पीटने लग गए. शिवराय कुलकर्णी गलत बात है. आप शिवराय समाजों को कुलकर्णी बांटने का आपल्याला काम मत याच्यावर करो. बोलावं लागेल. प्रदेश संतोष के शिंदे अंदर- यांनी मगाशी प्रदेश पण के जो मुद्दा अंदर मांडला, प्रदेश के ताने वाने को मत खेलो आप. बरोबर आहे. संतोष शिंदे यांनी मगाशी पण जो मुद्दा मांडला आणि आता आरिफ हुसेन सुद्धा जे बोलतात त्याच्यावरती भाजपची भूमिका, सरकारची भूमिका आपल्याला मांडावी लागेल. कारण एकीकडे सोलापूरकर असतील किंवा कोरडकर असेल यांसारखे व्यक्ती येऊन अवमानजनक भाषा वापरतात आणि बोलतात. त्यांच्यावरती काही ठोस कारवाई होताना दिसत नाही. त्यांचा फक्त उल्लेख चिल्लर माणूस असा केला जातो आणि त्यानंतर काही ठोस याच्यावरती काही घडताना दिसत नाही. जी मागणी आज उदयनराजे यांनी सुद्धा केलेली आहे ती मागणी पूर्ण करून, तशी पूर्तता करून सरकारने काहीतरी एक नवा आदर्श घालून द्यायला हवाय असं आपल्याला या क्षणी वाटतं जेव्हा आपण कबरीविषयी चर्चा करतोय तेव्हा. 100% वाटतं. बिलकुल सोलापूरकर असो, कोरटकर असो की आणखीन कोणी असो, जो छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानजनक, अपमानजनक आणि महाराजांचं जे चारित्र्य आहे त्याला धक्का लागणार, महाराजांच्या प्रतिमेला धक्का लागणारं वक्तव्य जर कोणी करणार असेल तर त्याच्यावर महाराजांनी म्हटलं त्याप्रमाणे कठोरातलं कठोर शासन झालं पाहिजे. ही आमची अधिकृत भूमिका आहे भारतीय जनता पार्टी म्हणून मी आपल्याला सांगतो. ज्याप्रमाणे गुन्हा दाखल केला नाही. राहुल सोलापूरकर, मी स्वतः संभाजी ब्रिगेडनं आम्ही पुण्यात तक्रार दिली. सरकारने सोलापूरकरवर गुन्हा दाखल केला नाही. कुलकर्णी साहेब लक्षात ठेवा. करायला लाव होईल. अडवाणी का पूछा साहब, अडवाणी का साहब इनसे पूछे. अडवाणी साहब जिन्ना की खबर पे लाके फात्या का की पढ़ रहे थे. शिंदे साहेब के बारे में बहुत बड़े सेक्युलर बोल के आए हो. ऐका ना शिंदे साहेब, एक 10 सेकंद ऐका, 2 सेकंद ऐका शिंदे साहेब. आपल्याकडे शेवटची 2 मिनिटं आहेत. शेवटची 2 मिनिटं आहेत. 2 मिनिट मी अगदी 10 सेकंद बोलतो. आता विनोद अनावरत नावाचे लेखक आहेत. त्यांनी अत्यंत अश्लील घाणेरडं पुस्तक शिवाजी महाराजांवर अपमानजनक शब्दांचा वापर करून लिहिलेला आणि बीजी कोळसे पाटील यांनी कबीर कला मंचच्या कार्यक्रमामध्ये स्वतः तिथे उपस्थित असताना त्या पुस्तकाच्या प्रति शनिवार वाड्यावर वाटल्या आहे ना. आज गेले 10 वर्ष झाले, 15 वर्ष झाले मी स्वतः तक्रार केलेली आहे की या पुस्तकावर कारवाई झाली पाहिजे. पण या लेखकावर कारवाई झाली पाहिजे. छत्रपती सर्वोच्च आहे, त्यांची बदनामी कोणीच नाही केली. बरं, मी आता अगदी शेवटचा मिनिट आहे ज्या विषयापासून आपण सुरुवात केली होती त्या विषयावरती संपवूया. शिवराय कुलकर्णी, राजेंनी आज जी मागणी केलेली आहे कबर उखडून टाकण्याची, जेसीबी लावून कबर उखडून टाका, आता सरकार याविषयी काय भूमिका घेणार आहे, भाजपची याविषयी काय भूमिका असणार आहे, अगदी थोडक्यात आणि आपण ही चर्चा संपवूया. मी तुम्हाला सांगतो की उदयनराजे महाराजांनी आज जी काही भूमिका मांडली ही या देशातल्या शिवभक्तांच्या मनातली सल आहे.
की वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांसारखं तेजपुंज पिढ्या प्रेरणादायी राहणारं जीवन हे आम्हाला आमचा आदर्श म्हणून प्राप्त असताना या देशामध्ये या राज्यामध्ये कोणीतरी उठतं आणि औरंगजेबाची भलावण करतं. त्याच्यामुळे ती जी सल मनामध्ये आहे ती सल आज उदयनराजेंनी व्यक्त केलेली आहे. त्याच्यामुळे हे काही एकट्या उदयन महाराजांचं मत नाही आहे. या देशात छत्रपती शिवाजी बरं, महाराज आपली वेळ संपत आली आहे. आपली वेळ संपत आली, त्यामुळे शिंदे आणि आरिफ हुसेनजी मला येता येणार नाही आपल्याकडे, माफ करा. सरकारने यावर विचार करावा. सरकारने विचार करावा असं मी म्हणतात. अर्थात चर्चेच्या अगदी शेवटाकडे आहे. चुकीचा कोण करणार असेल तर समिती स्थापन करावी, सरकारला विनंती केली, किंवा शिवाजी महाराजांबद्दल कुठली कलाकृती करताना कधी आम्हाला विचारावं, याच्याबद्दल सरकार भूमिका घेणार आहे का हा प्रश्न बरोबर आहे. अर्थात आता महाराजांनी भूमिका मांडल्यानंतर सरकार मुळात या सगळ्याविषयी काय भूमिका मांडतं आपल्याला बघायचं. संभाजीनगर मधल्या औरंगजेबाच्या कबरीवरनं आज प्रश्न उपस्थित झालाय. असं अशातला काही भाग नाहीये, कारण आजच याच्याविषयी बोललं गेलं, अशातलाही काही भाग नाही. वेगवेगळ्या टप्प्यांवरती या कबरीच्या तिथे असण्याविषयी आक्षेप मांडले गेलेले आहेत, त्यावरनं वादही झालेले आहेत. पण आता सत्ताधारी पक्षाचा भाग असलेल्या छत्रपतींच्या वंशजांनी थेटपणे औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची मागणी केल्यामुळे सरकार या मागणीची कशी दखल घेतं हे आता आपल्याला बघायचंय. आजच्या या चर्चेसाठी सगळ्या मान्यवर पाहुण्यांनी वेळ दिला त्याबद्दल सगळ्या पाहुण्यांचे आभार. आणि यासह चर्चेच्या धुळ्यामध्ये आज आपण इथेच थांबतोय. बघत राहा पुढारी न्यूज.